अलीकडे काळात आमच्या समाजात अनेक कार्यकर्ते झाले, बरेचसे समन्वयक झाले, त्यामुळे मराठा संघटनेवर अन्याय होत चालला। या अन्याय होत असताना काही सरकारमधले लोक जाणीवपूर्वक पाठीशी घालतात असा समाजाचा आणि आमचा आरोप आहे। जे परिणदादा गायकवाडवरती झाला हल्ला, त्यानंतर गाडीवरती झाला हल्ला आणि अनेक हल्ले सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक वेळेस धमकी येत आहेत। ज्यावेळेस आता काल आदरणीय हेमंत पाटील यांनी एक खोट्या अॅट्रॉसिटीचा विषय उचलला याच्यामध्ये विधानभवनामध्ये, विधान परिषदेमध्ये, ते बोंडारगाव तिथले आमदार आहेत सध्या बोंडारगाव। त्यावेळेस आम्ही दोन समाजाच्या टीमवर म्हणून आम्ही पुढाकार घेऊन त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आम्ही शांत केल्या दोन्ही समाजाला। त्यावेळेस देखील मला 5,000ची मारे धमकी आल्या। आता परिणदादा गायकवाडसारखी माणसं, चांगल्या माणसाला असे जर हल्ले होत असतील, विजय भाऊ निवेदन द्या जातात, त्या ठिकाणी प्राथमिकरित्या त्याने पत्ते कॅट फेकल्याचा अर्थ ठीक आहे, चुकी जरी असलं ते आंदोलन होतं। आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी मराठा ओबीसी लावण्याचा वाद तटकरे साहेबांनी जाणीवपूर्वक केला। ठीक आहे, रमी जरी खेळत असतील तर त्याचा राजीनामा तुम्ही आपण घेसाल तेव्हा आपला जबाबदारी आहे आपली। पण ते मारायला लावणं आणि मारणं तेवढं ते असं मारलं जसं काय त्याच्या शेतातले 2-3 धुरी आपण इकडे घेतली, 2-3 बांध असं मारणं अतिशय चुकीचं आहे। याच्यावरती आपण लक्ष घालावं। म्हणजे सामाजिक संघटना आहेत यांच्यासाठी त्याची सिक्युरिटी काय, त्यांनी काम कसं करायचं, सर्वसामान्यांच्या जनतेच्या वाचा फोडायची की नाही। या ठिकाणी छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे आले आहेत, छावा संघटनेचे करणभाऊ गायकर असतात, राजेजी मोरे आहेत, छावाचे परिषदाध्यक्ष पंजाबराव काळे, राणेसाहेब, सर्वजण या ठिकाणी 30 संघटनेचे जवळपास प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे सगळ्यांची ओळख करून देणं काही शक्य नाही, परंतु आता हे चूक नाही आहे, कारण घडलेल्या दोन्ही घटना अतिशय चुकीच्या आहेत। म्हणजे त्याचं काही समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ज्यांनी केलं 100% चुकीचं केलेलं आहे। आणि समजा त्यांच्यावर तुम्ही म्हणाल तसं योग्य कारवाई झाली नसेल तर पुन्हा कारवाई करू, काही प्रश्नच नाही आहे। कारण या बाबतीत ते कुठल्या पक्षाचे आहेत हे पाहण्याचं कारण नाही आहे, त्यांना पाठीशी घालण्याचं कारण नाही आहे। त्यामुळे जी कठोरात कठोर कारवाई करतील ते आम्ही कठोरात कठोर कारवाई या संदर्भात करू। मी पुन्हा एकदा SP ला सांगतो आणि त्यात रिव्हिजिट करू। आणि माझं तुम्हाला आश्वासन आहे की सामाजिक संघटना आपलं काम करतात, ते काही कुठल्या एका पक्षाचे किंवा दुसऱ्या पक्षाचे नसतात, त्या वेळच्या विषयाप्रमाणे त्यांचे भूमिका असते। त्यामुळे सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना कुठेही टार्गेट होत असेल तर माझी जबाबदारी आहे, मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन आणि असं होऊ नये असा प्रयत्न आम्ही करू। म्हणजे आता या ज्या काही झालेल्या घटना आहेत त्या काही आम्हाला फार भूषणावं नाही, लाजिरवाण्याच घटना आहेत। पण जर तुम्ही म्हणालात, मी काल आमच्या मंत्रिमंडळ बैठकीतही सर्व मंत्र्यांना फार कडक शब्दात सांगितलेलं आहे की तुमची वर्तणूक सुधारवा। जनता आपल्याला या ठिकाणी पाठवते, ती याकरता पाठवत नाही की आपण काहीतरी राजे झालो, आपण सेवक आहोत, या भूमिकेतनंच मंत्र्यांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारे काल त्यांना सांगितलेलं आहे। आणि आमचा हा प्रयत्न असेल की भविष्यात अशा घटना ज्या आहेत त्या घडू नये। आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत किंवा जे काही सांगितलेलं आहे वाजवी आहे, त्यामुळे ते आम्ही निश्चितपणे त्या संदर्भात जी काही योग्य भूमिका घ्यायची आणि जी काही योग्य कारवाई करायची ते आम्ही करू।